श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि येत्या 24 ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे. श्रावण हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. वर्षभरात येणाऱ्या 12 महिन्यांपैकी श्रावण महिना सर्वश्रेष्ठ मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. पण या महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. कारण सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून श्रावण महिन्यातील सोमवार हा विशेष मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत केल्याने भगवान महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांच्या कृपेने जीवनातील सर्व समस्या दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर कैलास पर्वत सोडून पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात आणि म्हणून या काळात केलेली सेवा, उपासना, उपाय हे खूप जास्त प्रभावी ठरत असतात. भगवान महादेव हे अत्यंत भोळे देवता आहेत. ते आपल्या भक्तांच्या अगदी छोट्या हाकेलासुद्धा धावून जात असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही उपायसुद्धा केले जातात. उद्या दुसरा श्रावण सोमवार तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू. सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता दूर होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा, जेणेकरून भगवान महादेवांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मात अनेक रूढी परंपरा आहेत आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात. कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये पवित्र गंगेवरती साक्षात भगवान महादेव स्नान करत असतात. कारण ते पृथ्वीवरती आलेले असतात आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये अनेक गावागावांवरून लोक कावड यात्रा घेऊन पवित्र गंगेवरती जात असतात. तिथे गंगेवरती स्नान करून गंगेचं पाणी आपल्या घरी घेऊन येत असतात आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तेच गंगेचं पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करतात. कारण गंगेचं पाणी हे श्रावण महिन्या इतकंच पवित्र आणि शुभ मानलं जातं. या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांना सुद्धा या गंगाजलाने अभिषेक करत असतो. गंगेचं तीर्थ हे खूप जास्त पवित्र मानलं जातं आणि म्हणून या महिन्यामध्ये स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करा. पण सर्वांनाच हे शक्य होत नाही आणि म्हणून आपण घरच्या घरीच जर काही पवित्र वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. आणि म्हणून उद्या तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे. बघा, अनेक लोक वैदिक शास्त्रावर विश्वास ठेवतात. ज्योतिषशास्त्राचा रोजच्या जीवनात वापर जर आपण केला तर चांगले आरोग्य, सुख, समृद्धी वाढते. संपत्ती आणि नातेसंबंध हे चांगले घट्ट होतात. करिअरमध्ये, व्यवसायामध्ये चांगल्या संधी आपल्याला मिळत असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर तुम्हाला आयुष्यात यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळण्यास मदत होते. हा उपाय इतका प्रभावी आहे की जर तुम्ही श्रद्धेने हा उपाय जर केला तर तुमचं भाग्य उजळतं. मनाप्रमाणे तुम्हाला यश मिळू लागते. हे उपाय तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यास मदत करतात. आणि योगायोगाने दुसऱ्या श्रावण सोमवारी पुत्रदा भागवत एकादशी सुद्धा आलेली आहेत. असा दुर्मिळ महासंयोग जो आहे तर तो दुसऱ्या श्रावण सोमवारी जुळून आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्यामध्ये असणारे सर्व दोष, अडचणी, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते. साक्षात भगवान महादेव आणि माता पार्वती हे आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध. बघा, श्रावण सोमवारी दुधाचं महत्त्व खूप मोठं आहे. सोमवारी अंघोळीच्या पाण्यात दूध टाकल्याने मानसिक शांती मिळते. तसेच दूध टाकणे हे खूप शुभ मानले जाते. भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणून थोडंसं दूध टाकायचं आहे. यासोबतच या दिवशी पुत्रदा भागवत एकादशीसुद्धा आहे. आणि एकादशी तिथी असल्यामुळे आपल्याला दुधासोबतच थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहेत. एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने गुरुग्रह मजबूत होतो. तसेच हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने संपत्ती वाढते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि म्हणून थोडीशी हळदसुद्धा टाकायची आहे. यासोबतच पुढची वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल. बघा, या दिवशी गंगाजलाचं खूप मोठं महत्त्व आहे. या दिवशी गंगेचे पाणी टाकून स्नान केल्याने सर्व पापे व मलमूत्र नष्ट होतात. तसेच तीर्थस्नानाचे पुण्यफळ प्राप्त होते. हे गंगाजल टाकून स्नान केल्याने आपल्या शरीराभोवती असणारी नकारात्मक ऊर्जा ही देखील दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणारी अपवित्रता ही देखील दूर होते. आणि म्हणून थोडंसं गंगाजल हे सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी नसेल तर हरकत नाही. जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटल फक्त 15 रुपयाने मिळते, तर ती आणायची आहेत आणि ते गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि यासोबतच तुम्हाला चिमूटभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. कारण आपण प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक धान्य शिवामूठ म्हणून वाहत असतो. दुसऱ्या श्रावण सोमवारचे शिवामूठ तीळ आहे आणि म्हणून आपल्याला थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि भगवान महादेव हे पितरांचे देवता मानले जातात. आणि म्हणून थोडेसे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. या सगळ्या वस्तू टाकून स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करून झाल्यानंतरनं सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर अवश्य शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे, जेणेकरून त्यामधली दैवी शक्ती जी आहे तर ती जास्त सक्रिय होते. आणि श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती अभिषेक करणे खूप जास्त शुभ मानले जाते. शक्यतो या दिवशी अनेक जण मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अभिषेक करत असतात, परंतु सर्वांना ते शक्य होत नाही. मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी असते. म्हणून घरीच जर तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक केला ना, तो सुद्धा खूप शुभ मानला जातो. यानंतर घरातल्या शिवलिंगावरती पांढरी फुलं, बेलाची पानं, त्याचबरोबर भस्म तुम्हाला लावायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्येच एक इच्छापूर्तीसाठी उपाय करायचा आहे.
खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. आपल्या महाशिवपुराणात हा उपाय सांगितलेला आहे. स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकते. उपाय करण्यासाठी 21 पांढरे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ घ्यायचे नाही, पांढरे तीळ घ्यायचे आहे. आणि यानंतर एका वाटीमध्ये ही तीळ ठेवायचे आहे. एक तीळ आपल्या हातात घ्यायचा आहे आणि एक वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि हा तीळ शिवलिंगावरती अर्पण करायचा. यानंतर दुसरा तीळ घ्यायचा, पुन्हा एकदा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि दुसरा तीळ अर्पण करायचा. असं तुम्हाला 21 पांढरे तीळ 21 वेळा कमलात्मक मंत्र म्हणून हे तीळ अर्पण करायचे आहे. आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. दुसऱ्या दिवशी हे तीळ तुम्ही काढून निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने हा 21 तिळाचा उपाय देखील तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे. आता या दिवशीची शिवामूठ देखील तीळ आहे. तर शिवामूठ म्हणून आपल्याला पांढरे तीळ वापरायचे आहे, काळे तीळ वापरायचे नाही. भगवान महादेवांना काळे तीळसुद्धा अतिशय प्रिय आहे, परंतु शिवामूठ म्हणून पांढरे तीळ वापरले जातात. पांढरे तीळ हे धनाचे प्रतीक आहे आणि आपण प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये दान करावं. पण काही व्यक्ती दान करत नाही. दानाचं पुण्य हे आपल्याला वाईट काळामध्ये आपल्या कामी येत असतं. पण प्रत्येकाकडनं हे दान करणं शक्य होत नाही. पण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक व्यक्ती दान करतो. ते कसं? तर जेव्हा आपण शिवामूठ वाहतो ना, ते सुद्धा एक दान असतं आणि दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानून निसर्गाने दिलेले धान्य देवाच्या चरणी अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी आपण एक पवित्र धान्य हे शिवामूठ म्हणून वाहत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 उपाय जे आहेत तर ते दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.